नमस्कार मित्रांनो. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं काव्य आरशासमोर उभी राहते आणि त्याचवेळी पार्थ त्या ठिकाणी आलेला असतो. काव्य पार्थला म्हणते, बरं झालं देशमुख, तुम्ही वेळेत आलात. मला सांगा, मी छान दिसतेय ना? काही कमी तर नाहीये ना? तर त्याचवेळी पार्थ काव्याला म्हणतो, नाही, काहीतरी अपूर्ण आहे. आता मात्र काव्य लगेच पार्थला विचारते, देशमुख, काय कमी आहे सांगा ना? अहो, काय अपूर्ण आहे? पार्थ तर काव्याकडे पाहतो आणि त्यानंतर त्याच्या हातात असणारा गजरा काव्यासमोर धरत पार्थ काव्याला म्हणतो, हे अपूर्ण आहे. काव्या म्हणते, काय? पार्थ म्हणतो की हो, मागच्या वेळी सुद्धा तुमच्यासाठी गजरा आणलाच होता, पण त्यावेळी तर काव्या म्हणते, त्यावेळी तुमच्या आईने गजरा दिला होता. आता पार्थ आणि काव्याला तो क्षण आठवतो. ज्यावेळी पार्थ काव्यासाठी गजरा घेऊन येतो त्यावेळी मात्र काव्या पार्थवर खूप चिडलेली असते. ती पार्थला म्हणते, तुम्ही माझ्यासाठी गजरा का आणलात? तुम्हाला कोण म्हणालं होतं की माझ्यासाठी गजरा घेऊन यायचा? मला गजरा नको आहे. परंतु त्यावेळी पार्थ म्हणायला असतो की मी नाही, आईने आणला आहे. आणि म्हणून शेवटी काव्या तो गजरा स्वीकारते. तर आता पार्थ काव्याला म्हणतो, खरं सांगायला काहीच हरकत नाही. खरं तर त्यावेळी सुद्धा गजरा मीच आणला होता, पण मला माहीत होतं की तुम्ही माझ्याकडून गजरा घेणार नाही आणि म्हणूनच मी आईच्या नावाने विकला आणि तुम्ही तो घेतला. तर काव्या म्हणते, परंतु आता मी घेणार, आणि तोही पार्थ देशमुख, तुम्ही आणलेला गजरा. तर पार्थ म्हणतो, पण त्यावेळी तुम्ही मला नवरा मानत नव्हता ना? काव्या म्हणते, आता मी तुम्हाला नवरा मानते आणि त्यामुळे माझ्या नवऱ्याकडूनच मी गजरा घेणार आहे. तर पार्थ म्हणतो, मघायला? काव्या म्हणते, मघायला कोण? आई येणार आहेत का? तर पार्थ म्हणतो, सॉरी. असं म्हणत पार्थ स्वतःहूनच काव्याच्या केसात गजरा माळून देतो. तर आता काव्या आणि पार्थ दोघंही एकमेकांकडे पाहू लागतात. काव्या पार्थकडे पाहते आणि लाजू लागते. दोघंही खूप खुश असतात, दोघंही रोमॅन्टिक झालेले असतात आणि आता दोघंही एकमेकांमध्ये हरवून जातात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नंदिनी फोनवर बोलत असते आणि म्हणत असते, कारणं देऊ नका, तुम्ही कबूल केलं होतं. आता हा आवाज पार्थ आणि काव्याच्या रूममध्ये जातो आणि त्यांच्या लक्षात येतं की हा तर नंदिनीचा आवाज आहे. पार्थ म्हणतो, नंदिनी? तर इकडे नंदिनी म्हणू लागते, तुम्ही मला काल कबूल केलं होतं ना? मान्य आहे, हे मी तुम्हाला रात्री सांगितलं, परंतु तरीसुद्धा तुम्ही कबूल केलं होतं, मग काय झालं त्याचं? आता नंदिनीचा हा आवाज ऐकून काव्या पार्थला विचारते, नंदिनी ताई, कोणाला ओरडतेय? कारण नंदिनीचा असा आवाज या दोघांनी पहिल्यांदाच ऐकलेला असतो. तर दुसरीकडे नंदिनी फोनवर बोलत म्हणते, जर तुम्हाला जमणार नव्हतं तर तुम्ही तसं सांगायचं होतं ना? तसं असतं तर मी दुसरीकडे चौकशी केलेली असती ना? असं म्हणत नंदिनी खूप चिडलेली असते. तर दुसरीकडे काव्या पार्थला म्हणते, नक्की नंदिनी ताई कोणावर ओरडतेय? चला बघूयात. असं म्हणत दोघंही आता रूम बाहेर येतात. तर इकडे नंदिनी फोनवर बोलत म्हणते, सन रात्री आहे का? रात्रीचा काय उपयोग? ठेवा फोन, बघते मी. असं म्हणत नंदिनी चिडलेली असते. आता काव्या नंदिनीकडे येते आणि म्हणू लागते, नंदिनी ताई, आज तुझी काव्या का झालीये? तर नंदिनी म्हणते, काही नाही ग. पार्थ विचारतो, काय झालंय नक्की? आणि हे काय, आज तर गुढीपाडवा आहे आणि अजून तुम्ही तयार नाही झालात. मला वाटलं होतं की तू तयार झाली असशील. आमच्या काव्या मॅडमलाच उशीर होणार आहे. आता फिसकारलेली मांजर बोक्याकडे रागाने पाहते. त्यावेळी मात्र पार्थ शांतच होतो. तर आता काव्या नंदिनीला म्हणते, ताई ग, ते जाऊ देत. तू सांग, तू का चिडचिड करतेस? काय झालंय नक्की? तर नंदिनी म्हणते, अगं, आपला तो नंदू टेलर, त्यांना मी फोन केला होता. त्यांना मी कालच म्हणाले होते की माझ्या ब्लाऊजला फुल स्लीव्ज लावून द्या, आणि आता मी त्यांना फोन केला तर त्यांच्याकडे काहीच तयार नाहीये. मला ते काल म्हणाले होते की मिळेल. मग आता मला सांग, मी काय करू? नंदिनी असं बोलताच काव्या म्हणते, अगं दाई, पण तुला फुल स्लीव्ज आवडत नाहीत ना? मग आता हे नवीन काय अचानक? तर आता नंदिनी मनाशीच म्हणते, तुला मी काय सांगू, कारण जर मी फुल स्लीव्हचा ब्लाऊज घातला नाही तर जीवांना मी आवडणार नाही. आता नंदिनीच्या डोक्यात हाच विचार चालू असतो. काव्या विचारते, काय ताई, अगं काय झालंय? कुठे हरवलीयस? तर नंदिनी म्हणते, काही नाही ग, असंच म्हटलं ट्राय करून बघावा म्हणूनच. तर आता पार्थ विचारतो, काय झालं नक्की? मला ऐकू येईल एवढे जरा जोरात बोलाल का? म्हणजे मला ऐकू येत नाहीये म्हणून म्हणतोय. आता पार्थ ऐकण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु पार्थच्या कानावर काही ऐकू जात नसतं आणि म्हणूनच पार्थ काव्य आणि नंदिनीला मोठ्याने बोलायला सांगतो. पण काव्या पार्थला म्हणते, आमच्या बायकांच्या गोष्टीत तुम्ही एक काम करा बरं, हाताची घडी तोंडावर बोट घ्या आणि इथे शांत बसा. बिचारा पार्थ काव्याची आज्ञा पाळत शांत तोंडावर बोट ठेवत हाताची घडी घालून बसलेला असतो. तर आता काव्या नंदिनीला म्हणू लागते, ताई ग, ते जाऊ देत. तू सांग, तू का चिडचिड करतेस? काय झालंय नक्की? तर नंदिनी म्हणते, अगं, आपला तो नंदू टेलर, त्यांना मी फोन केला होता. त्यांना मी कालच म्हणाले होते की माझ्या ब्लाऊजला फुल स्लीव्ज लावून द्या, आणि आता मी त्यांना फोन केला तर त्यांच्याकडे काहीच तयार नाहीये. मला ते काल म्हणाले होते की मिळेल. मग आता मला सांग, मी काय करू? नंदिनी असं बोलताच काव्या म्हणते, अगं ताई, पण तुला फुल स्लीव्ज आवडत नाहीत ना? मग आता हे नवीन काय अचानक? तर आता नंदिनी मनाशीच म्हणते, तुला मी काय सांगू, कारण मी जर फुल स्लीव्हचा ब्लाऊज घातला नाही तर जीवांना मी आवडणार नाही.
आता नंदिनीच्या डोक्यात हाच विचार चालू असतो. काव्या विचारते, काय ताई, अगं काय झालंय, कुठे हरवलीयेस? तर नंदिनी म्हणते, काही नाही ग, असंच म्हटलं ट्राय करून बघावा म्हणूनच. तर आता पार्थ विचारतो, काय झालंय नक्की, मला ऐकू येईल एवढे जरा जोरात बोलाल का, म्हणजे मला ऐकू येत नाहीये म्हणून म्हणतोय. आता पार्थ ऐकण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु पार्थच्या कानावर काही ऐकू जात नसतं आणि म्हणूनच पार्थ काव्या आणि नंदिनीला मोठ्याने बोलायला सांगतो. पण काव्या पार्थला म्हणते, आमच्या बायकांच्या गोष्टीत तुम्ही एक काम करा बरं, हाताची घडी तोंडावर बोट घ्या आणि इथे शांत बसा. बिचारा पार्थ काव्याची आज्ञा पाळत शांत तोंडावर बोट ठेवत हाताची घडी घालून बसलेला असतो. तर आता काव्या नंदिनीला म्हणू लागते, ताई ग, ते जाऊ देत, आपण एक काम करूया, आपले ते टेलर काका आहेत ना, त्यांना यापुढे आपण लवकरच काही असेल तर सांगून जाऊया, म्हणजे त्यांचं सीझन असतं, मग त्यांना वेळ मिळत नाही, ही कारणं ऐकावी लागतात, त्यापेक्षा आपण अगोदरच तयारी केलेली बरी. नंदिनी म्हणते, बरं ठीक आहे, पण आता मी काय करू? तर काव्या म्हणते, अगं ताई, अगं काय हेटू आणि हा विचार करतेस, अगं तू कोणतीही साडी नेसलीस, कोणताही ब्लाऊज घातलास तरी छानच दिसशील. नंदिनी म्हणते, हो पण, असं म्हणत नंदिनी खरं काहीच काव्याला सांगत नाही. तर आता पार्थकडे पाहतात तर पार्थ मात्र तसाच बसून असतो. आता नंदिनी आणि काव्याला हसायला येतं. नंदिनी काव्याला म्हणते, काय ग हे काव्या, पार्थचं काय करून टाकलेस बघ ना, बिचारा पार्थ कसा शांत बसून राहिलाय. तर आता पार्थ सुद्धा अगदी बिचारा असल्याचं नाटक करतो. काव्या म्हणते, हो का? तर आता नंदिनी म्हणते, हो ना. तर त्यानंतर आता नंदिनी म्हणते, चला चला उठा बरं, मी तुम्हा दोघांचे फोटो काढते. असं म्हणत नंदिनी आता काव्या आणि पार्थचे फोटो काढायला घेते. पार्थ म्हणतो, हो हो, आम्हा दोघांचे फोटो काढ, कारण मला पोस्ट करायचे आहेत. कारण कसं आहे ना, मागच्या घोडीपाडव्याला आमची घोडी जरा अशी उंच उभारली नव्हती, पण आता आमची घोडी, प्रेमाची घोडी, उंच उभारली गेली आहे, त्यामुळे आमचे फोटो काढ, मला पोस्ट करायचे आहेत. नंदिनी म्हणते, हो काढते, पण तुम्ही वेगवेगळे पोस्ट तरी द्या. असं म्हणत नंदिनी त्यांचे फोटो काढत असते. आता फोटो काढल्यानंतर नंदिनीचं लक्ष जातं काव्याच्या हाताकडे. आता नंदिनीपेक्षा काव्या बारीक असते. आता नंदिनीला जीवाचं बोलणं आठवतं. जीवा फोनवर बोलत म्हणतो, या बाबतीत माझा पार्थ आत्ता सॉलिड लकी निघाला, खरंच, पण माझं नशीबच खराब आहे. असं म्हणत जीवा मागेहून पाहतो, त्यावेळी तिथे नंदिनी असते. आता नंदिनीला जीवाचं हे फोनवरचं बोलणं आठवत असतं. नंदिनीला जीवाचे हे शब्द आठवताच तिला खूप वाईट वाटतं आणि त्याच विचारात नंदिनी हरवून गेलेली असते. तर आता पार्थ आणि काव्या एकमेकांकडे पाहतात आणि फोटोसाठी पोज देत असतात. आता पार्थ नंदिनीला म्हणतो, नंदिनी, अगं फोटो काढ. आता नंदिनी भानावर येते आणि पार्थ आणि काव्याचे फोटो काढत असते. नंदिनी म्हणते, हो छान, पोस्ट तर द्या. आता दोघंही छान पोस्ट देत असतात. नंदिनी त्यांचे फोटो काढते आणि म्हणू लागते, खरंच किती छान आलेत फोटो. काव्या म्हणते, दे बघूयात. आता काव्याला सुद्धा फोटो आवडलेले असतात. काव्या म्हणते, ताई, अगं जीवा तयार झाले का बघ ना, म्हणजे तुझे आणि जीवाचे सुद्धा असे छान छान फोटो काढूयात. नंदिनी म्हणते, हो मी बघतेचा. असं म्हणत नंदिनी आता रूमच्या दिशेने निघून जाते. इथे पार्थ आणि काव्या दोघंही एकत्र मिळून फोटो पाहत असतात. तर पार्थ काव्याला म्हणतो, बरं चला, मागच्या वेळी कसं छान श्रीखंड बनवलं होतं, तसंच यावेळी सुद्धा बनवत. चला तर त्याचवेळी त्या ठिकाणी मानिनीताई येतात आणि म्हणू लागतात, अजिबात नाही, यावेळी काव्या श्रीखंड बनवणार नाही. आता हे ऐकून काव्या आणि पार्थला धक्काच बसतो. काव्या पार्थकडे पाहू लागते तर दुसरीकडे पाहायला मिळतं, जीवा तयार होत असतो आणि त्याचवेळी नंदिनी आवाज देत जीवाला विचारते, जीवा, झाली का तुमची तयारी? आता नंदिनी रूममध्ये येत आहे हे ज्यावेळी जीवाच्या लक्षात येतं, त्यावेळी जीवा मुद्दामून कुडत्यामध्ये अडकून घेतो आणि म्हणू लागतो, नंदिनी, अगं बरं झालं तू आलीस, अगं ये ना, मी बघ ना अडकलो आहे कुर्त्यामध्ये. नंदिनी म्हणते, जीवा, काय आहे? असं म्हणत नंदिनी आता जीवाचा कुडता नीट करणार, परंतु त्यावेळी तिच्या लक्षात येतं की आपण जर जाड दिसलो तर जीवा काय म्हणतील, आणि म्हणूनच नंदिनी जीवाला म्हणते, एकच मिनिट हा. असं म्हणत ती कपाटातील शॉल घेते, शॉल गुंडाळते आणि त्यानंतर कुडत्यामध्ये अडकलेल्या जीवाला बाहेर काढते आणि त्याचा कुडता नीट करून देते. आता हे पाहून जीवा म्हणतो, बरं झालं तू वेळेत आणीस, मी तर कुडत्यात पूर्णपणे अडकूनच गेलो होतो. आणि त्याचवेळी जीवाचं नंदिनीकडे लक्ष जातं. जीवा म्हणतो, हे काय, तू शॉल का घेतलीयस? नंदिनी म्हणते, ते मला थोडी थंडी वाजते ना. आता मात्र जीवाला धक्काच बसतो. जीवा म्हणतो, काय, मार्च महिन्यात आणि थंडी? तू बरी आहेस ना, म्हणजे तुला बरं वाटत नाहीये का? नंदिनी म्हणते, नाही, मी ठीक आहे. तर जीवा म्हणतो, बरं ठीक आहे, तू ती शॉल ठेव, थांब, मी तुला माझं जॅकेटच देतो. असं म्हणत कपाटातील जॅकेट घेण्यासाठी जीवा जातो. नंदिनी म्हणते, नाही जीवा, मला नाही होणार. जीवा म्हणतो, होणार, एक मिनिट हा. असं म्हणत जीवा नंदिनीला म्हणतो, हे घे. नंदिनी म्हणते, प्लीज. जीवा म्हणतो, खरंच नको आहे ना? नंदिनी म्हणते, हो, मला खरंच नको आहे. आता जीवा हातातील जॅकेट बेडवर टाकतो. नंदिनी जीवाकडे पाहता जीवा म्हणतो, ठेवतो मी नंतर. त्या नंदिनी म्हणते, बरं ठीक आहे.
तर आता जीवा नंदिनीला म्हणतो, नंदिनी, मी ज्यावेळी आता कुडत्यात अडकलो होतो आणि ह्या कुडत्याकडे पाहिल्यानंतर तुला काही आठवलं का? नंदिनी म्हणते, नाही. कशाबद्दल बोलताय तुम्ही? जीवा म्हणतो, मागच्या वेळी सुद्धा मी असाच या अशा कुडत्यामध्ये अडकलो होतो. त्यावेळी तूच तर मला त्यातून बाहेर काढलं होतं. नंदिनी म्हणते, हो, आठवलं. परंतु नंदिनीच्या डोक्यात मात्र वेगळेच विचार चालू असतात. जीवा म्हणतो, काय चाललंय नक्की? नंदिनी म्हणते, काहीच नाही. जीवा म्हणतो, बघ ना, आत्तापर्यंत मी कशात ना कशात अडकतच आलो, परंतु त्या सगळ्यातून तू मला बाहेर काढलं, तू मला सावरलंस, तू मला आधार दिलास. माझ्या आयुष्याला खऱ्या अर्थाने अर्थ तुझ्यामुळे आलाय. खरंच नशीब लागतं अशी बायको मिळायला, असं म्हणत आता जीवा तयारी करण्यासाठी निघून जातो. आता नंदिनी जीवाच्या या बोलण्याचा विचार करते. नंदिनीला जीवाचं फोनवरचं बोलणं आठवतं. जीवा फोनवर बोलत म्हणालेला असतो, अरे त्यावेळीचं ठीक होतं, परंतु आता प्रत्येक क्षणाला मला जाणवतं की ती मला शोभत नाही. खरंच मला तर काही कळतच नाही आणि या बाबतीत माझं नशीबच खराब रे. तर त्यावेळी आता नंदिनी विचार करत म्हणते, आता तर जीवा नशिबाला दोष देत होते. जीवा फोनवर बोलत म्हणालेत की माझं नशीब खराब आणि आता म्हणतेत की माझं नशीब चांगलं म्हणून तुझ्यासारखी बायको मिळाली. मग नक्की खरं काय आणि खोटं काय? खरं तर जीवा मला समजून घेतायत का? आणि माझा असा उदास चेहरा पाहून त्यांनी असं म्हटलं असेल का? माझ्या मनाच्या समाधानासाठीच म्हटलं असावं. खरंच जीवा माझ्यासोबत किती ॲडजस्टमेंट करून घेतायत ना? खरंच मी त्यांना शोभत नाही का? आता नंदिनीच्या मनात असंख्य प्रश्न उपस्थित होतात आणि नंदिनी त्या सगळ्याचा विचार करत असते. जीवा नंदिनीकडे पाहतो तर नंदिनी मात्र कुठल्या तरी विचारात हरवून गेलेली असते. जीवा नंदिनीला म्हणतो, काय झालंय? कसले विचार करतीयस? नंदिनी म्हणते, नाही, काही नाही. तर जीवा म्हणतो, बरं ठीक आहे, पण नंदिनी मला सांग, आज गुढीपाडवा आहे. मग आज गुढीपाडव्याचा खास बेत काय आहे? तुझ्या आवडीचं श्रीखंड अर्धा किलो तरी खाशीलच ना तू? असं म्हणून जीवा हसू लागतो. जीवा मस्करी करत असतो, परंतु नंदिनी मात्र ती गोष्ट खूप मनाला लावून घेते. नंदिनी शांतच होते आणि त्याचा विचार करू लागते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मानिनीताई, पार्थ आणि काव्या यांच्या गप्पा चालू असतात. मानिनीताई म्हणू लागतात, श्रीखंडपुरी म्हणे. आजचा स्वयंपाक म्हणजे आजची श्रीखंडपुरी काव्या बनवणार नाही, तर आज श्रीखंड आणि पुरी पार्थ बनवणार आहे. तर आता हे ऐकून पार्थला धक्काच बसतो. पार्थ म्हणतो, काय? तर इकडे काव्या म्हणते, वाह वाह, छान. याला म्हणतात सासूने सुनेच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं. असं म्हणत काव्या शिट्टी वाजवते आणि मानिनीताईंच्या बोलण्याचं कौतुक करू लागते. दोघेही हसू लागतात. तर आता पार्थ त्यांना म्हणतो, तुम्ही बायकांनी काय माझी फिल्डिंग लावायची ठरवलीये का? तर काव्या म्हणते, अहो. तर पार्थ म्हणतो, अहो काय? काय चाललंय तुमचं नक्की? नाही, आज सणाच्या दिवशी तरी मला सुट्टी द्या. सणाच्या दिवशी मीही स्वयंपाकघरात पाऊल ठेवणार नाही. आई, आज मला सुट्टी हवी. तर मानिनीताई पार्थला म्हणतात, तुम्ही देता का तुमच्या बायकांना सुट्टी? आणि आज तुम्हाला सणाच्या दिवशी ब्रेक हवाय? मग आम्हाला कधी मिळतो रे ब्रेक? आम्हाला मात्र मस्त मस्त फरमाईशी सोडत असता. आज काय होळी आहे, आई कुरड्या तर. आज काय तर म्हणे अक्षय तृतीया आहे, त्यामुळे आमरस पुरी कर. मग आई बनवणार, हो की नाही? आणि त्यातही आई आज पोळ्या नको हां, पुऱ्या कर. म्हणजे स्वतः इथे येत्यान बसायचं आरामात आणि तिथे स्वयंपाकघरात काम करणाऱ्या आईला, त्या बाईला हाका मारत बसायचं आणि फरमाईशी सोडायची. आईच्या हातचं आवडीने खाता, अगदी बोटच चाकत खाता, पण कधीतरी त्याच माऊलीला थँक्यू म्हणता. असं म्हणत आता मानिनीताईने एवढं मोठं लेक्चर पार्थच्या समोर लावलेलं असतं की पार्थला एक शब्दही बोलता येत नाही. बिचारा पार्थ आपला निमूटपणे चेंडूचे हार बनवत असतो. तर आता काव्या म्हणते, हो अगदीच बरोबर आहे, तुम्ही थँक्यू म्हणता. आता मात्र पार्थ उभं राहतो आणि म्हणू लागतो, माझ्याकडून महाराष्ट्रातल्या जगातल्या सगळ्या महिलांना थँक्यू बाई, तुझा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी असू देत. असं म्हणत आता पार्थ मानिनीताईंना विचारतो, बस का? तर मानिनीताई पार्थला म्हणतात, ए चल चल, असा तोंडासमोर बोललेला थँक्यू आम्हाला नकोय हां, हो की नाही काव्या? तर काव्यासुद्धा आपल्या सासूची साथ देत म्हणते, हो हो, असं थँक्यू आम्हाला अजिबातच नकोय. तर मानिनीताई पार्थला म्हणतात, तुला सांगू का पार्थ, गेली कित्येक वर्ष मी एकाच गोष्टीचा विचार करते की हे सगळं ठरवलं कोणी? म्हणजे बाईने हे काम करायचं, पुरुषाने हे काम करायचं आणि त्यातही सगळं काही अगदी सागर संगीत, म्हणजे बायकांनी स्वयंपाक बनवायचा आणि पुरुषांनी काय? मला तर काही कळतच नाहीये की हे सगळं काही नक्की कोणी ठरवलं. म्हणजे भाजी कुठली बनवायची, फोडणी कशाची द्यायची, काय बनवायचं, सणाला स्पेशल काय बनवायचं, हे सगळं काही कोणी ठरवलंय नक्की? तुम्हाला सांगू का? असं म्हणत मानिनीताई म्हणतात, उंच गुढी ही फक्त संस्कृतीची नाही तर विचारांची सुद्धा उभारली गेली पाहिजे. आता मानिनीताईंचं हे बोलणं काव्याला भरपूर आवडलेलं असतं. काव्या मानिनीताईंचं कौतुक करत म्हणते, क्या बात है आई, अहो किती छान बोललात तुम्ही. खरंच अगदी विचार करण्यासारखं. खरं सांगू का आई, आजच्या दिवसापासून आपण मात्र या सगळ्यांमध्ये बदल घडवायचा आहे. आपल्यापासूनच आपण सुरुवात करायची आहे. असं म्हणत आता काव्या पार्थकडे पाहते आणि म्हणू लागते, पार्थ देशमुख, घ्याल तर आज आपल्या घरच्या किचनची सगळी जबाबदारी?
आता मात्र पार्थला काय बोलावं काहीच कळत नाही. पार्थ म्हणतो, नाही म्हणजे ते म्हणजे मी हे सणाचे कपडे घालून स्वयंपाक कसा करू ना, म्हणून म्हटलं की आजचा दिवस तरी नको. तर मानिनीताई म्हणतात, का अरे, आम्ही नाही कसे छान तयार होऊन दागिने वगैरे घालून स्वयंपाकघरात वावरतोच ना. खरं तर उलट एखादा दागिना कमी घातला ना तर नवऱ्याचं अगदी बरोबर लक्ष जातं आणि मग विचारलं जातं, काय गं, मी तुझ्यासाठी काही कमी केलंय का, असं म्हणत मानिनीताई पार्थला जाणीव करून देत असतात. तर पार्थमानिताईंकडे पाहताच मानिनीताई म्हणतात, तुझे बाबा असे नाहीयेत, ते तसं काही म्हणत नाहीत, परंतु समाजामध्ये असे असंख्य घरे आहेत की तसं तिथे केलं जातं. म्हणजे बायकाने साडी नेसून दागदागिने घालून मगच सणाच्या दिवशी स्वयंपाक बनवायला घ्यायचा. अशा काही ठिकाणी रीतिरिवाज असतात आणि म्हणूनच पार्थिला सांगतेय की तुम्ही सुद्धा करा ना अशा या कपड्यांमध्ये स्वयंपाक. तर काव्या पार्थची मस्करी करत म्हणते, तुम्ही तर नेकलेस वगैरे पण घातला नाहीये. पार्थ मानिनीताई हसू लागतात. तर पार्थ त्यांना म्हणतो, तुमचं नक्की चाललंय काय, म्हणजे तुम्हा बायकांचा कुठला सोशल मीडियावर काही ग्रुप आहे का, म्हणजे अशा काही गोष्टी तुम्हाला सुचतायत आणि तिथून तुम्ही इन्स्पायर झाला आहात का, काय चाललंय तुमचं दोघींचं, का हात धुवून माझ्या पाठी लागला आहात. तर काव्या म्हणते, काय झालं, विचार करूनच खांब फुटला ना. राहू देत पार्थ देशमुख, तुम्हाला जमणार नाही, मला माहितीये तुम्हाला काहीच जमणार नाही. आई राहू दे, त्यांच्यावर नका उगच प्रेशर टाकू, मी आहे ना, मी बनवते आजचं श्रीखंड, मी बनवते. तर आता मानिनीताई म्हणतात, काव्या गा काव्या म्हणते, हो आई मी बनवते. तर पार्थ म्हणतो, एक मिनिट, मला श्रीखंड बनवता येत नाही परंतु पुऱ्या मात्र तळता येतात. तर काव्या म्हणते, काही हरकत नाही, चांगले आहे की. अहो शेवटी मी तुमची बायको आहे, तुमची अर्धांगिनी आहे, मग तुम्हाला श्रीखंड बनवायला मी शिकवेनच. म्हणजे तुम्हाला पुऱ्या तळता येतात, मग फक्त राहिलं काय, श्रीखंड बनवायला शिकवायचंय, मग तो मी शिकवेनच ना. कारण कसं आहे, मी कधीतरी नसेल, मी जर कुठे गेली तर मग तुम्हाला जर श्रीखंड खावासा वाटला तर तुम्हाला बनवता येईल ना. तर आता पार्थ काव्याचं हे बोलणं ऐकताच काव्याला प्रश्न करत म्हणतो, तुम्ही कुठे जाणार आहात. आता मात्र काव्या काहीच बोलत नाही, परंतु त्याचवेळी रम्या त्या ठिकाणी आलेली असते आणि म्हणू लागते, मी घेऊन जाणार आहे तिला. आता पार्थ मानिनीताई आणि काव्याला धक्काच बसतो. रम्या छान ड्रेस करून तयार होऊन खाली आलेली असते आणि रम्यासोबत वसू आत्याही असतात. आता रम्याच्या बोलण्याचा अर्थ पार्थला कळालेला नसतो आणि म्हणूनच पार्थ रम्याकडे पाहतो. रम्या म्हणते, अरे मसे, उद्या माझं लग्न होईल आणि मग मी पाठ राखीन म्हणून काव्यालाच माझ्यासोबत घेऊन जाईन, असं म्हणत आता रम्या विषय बदलते. तर मानिनीताई रम्याला म्हणतात, रम्या खरंच खूप छान दिसतेस, विजय बघताक्षणी तुझ्या प्रेमात पडेल. आता रम्या विजयला भेटण्यासाठी निघालेली असते. काव्या म्हणते, अगं रम्या एक मिनिट हा, असं म्हणत काव्या रम्याला काजळ्याचा टीका लावते आणि म्हणू लागते, ऑल द बेस्ट ह. तर त्यानंतर पार्थ काही तिच्याकडे लक्ष देत नसतो. पार्थ रम्याकडे पाहतही नाही. हे ज्यावेळी रम्याच्या लक्षात येते त्यावेळी रम्या पार्थला आवाज देत म्हणते, पार्थ अरे काय हे, तू मला बेस्ट विशेस देणार नाहीयेस का. तर पार्थ लगेच रम्यांना म्हणतो, ऑल द बेस्ट तुझ्या या नव्या प्रवासासाठी. रम्या म्हणते, थँक्यू. बरं आई, आज मी दुपारी जेवायला नसे ना तुम्हा सगळ्यांसोबत. तर बसवात्या म्हणतात, काही हरकत नाही, परंतु मला फोन करत जा. आणि तुम्ही कुठे भेटणार आहात. रम्या म्हणते, कॅफेमध्येच भेटणार आहोत, मी तुला सगळं अपडेट करत जाईनच, परंतु चलाला मला वेळेत पोहोचायला हवं, नाहीतर तो पार्थ सारखा असेल तर पहिलं इम्प्रेशनच बॅड पडेल ना. तर काव्या म्हणते, नाही असं काही होणार नाही, मी आहे ना तुला सोडायला, असं म्हणत काव्या आता रम्याला घराबाहेर सोडण्यासाठी निघून जाते. तर इकडे पार्थ विचार करत म्हणतो, देवा या रम्याचं आयुष्य नीट मार्गी लागू दे. तर इकडे रम्या आता विजयला भेटण्यासाठी कॅफेमध्ये आलेली असते. रम्या पाहते तर विजय अजूनपर्यंत आलेला नसतो आणि म्हणून रम्या एका खुर्चीवर बसते आणि विचार करत म्हणते, ते हा जो कोणी विजय आहे ना त्याला पुढच्या 5 मिनिटात मी माझ्या जाळ्यात ओढणार आहे. आता रम्या विजयची वाट पाहत असते. त्याचवेळी रम्यासमोर एक व्यक्ती येते आणि मेनू कार्ड देत म्हणतो की मॅडम काय ऑर्डर आहे तुमची. रम्या त्यांना विचारते की इथली स्पेशालिटी काय आहे. तर ते म्हणू लागतात, इथली स्पेशालिटी हीच आहे की सुंदर आणि जेन्युअल मुलांची अगदी छान पद्धतीने लग्न जमतात. आता रम्या पाहते तर रम्याच्या समोर उभी असणारी व्यक्ती ती वेटर नसून आता तिच्या समोर उभा असतो विजय. तर आता रम्या म्हणते, विजय तुम्ही. तर आता विजय म्हणतो की हो मी विजय. मग रम्या आपली ओळख करून देत म्हणते, मी रम्या, असं म्हणत आता दोघांनीही आपली ओळख एकमेकांना करून दिलेली असते. आता विजयने येताना रम्यासाठी बुके आणलेला असतो. रम्या आता विजयला म्हणते, थँक्यू सो मच, पण मला एवढंच सांगायचंय की मला बुकेपेक्षा गजरे आवडतात. तर आता विजय म्हणू लागतो, बरं मी लक्षात ठेवेन. तर रम्या म्हणते, बरं ठीक आहे. तर आता रम्या विजयला म्हणते, पण विजय हे सगळं काय होतं, म्हणजे तू सरळ माझ्यासमोर का नाही आलास, हे सगळं काही वेटरचं वगैरे. तर आता विजय म्हणतो, म्हणजे काय झालंय, वेबसाईटवरून कुठल्या तरी मुलीला भेटायला जाणं ही माझी पहिलीच वेळ होती. खरं तर मला वाटलं होतं की तुम्ही माझ्यासोबत फ्रँक वगैरे कराल, म्हणजे तुमच्या मैत्रिणींना वगैरे घेऊन याल, तुम्ही एकटे येणारच नाही किंवा येणारच नाही असं वाटलं होतं. रम्या म्हणते, नाही असं काहीच नाही. बरं ठीक आहे, पण तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. तर विजय सुद्धा रम्या गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत म्हणतो, खरं सांगायचं तर माझं सध्या बिझनेसच्या कामानिमित्त परदेशात जाणं येणं हे सगळं काही चालू असतं आणि या सगळ्या गडबडीत कुठला वार कुठले सण हे काही लक्षातच राहत नाही. रम्या विजयला म्हणते, इट्स ओके, काहीच हरकत नाही. खरं तर तुझ्या जो काही तू बायोडाटा अपलोड केला होतास त्यामध्ये मी तुझ्या कामाबद्दल वाचलं आहे सगळं काही, असं म्हणत आता रम्या विजयला आपल्या जाळ्यात ओढण्याचा आणि चांगुलपणाचं नाटक करण्याचा प्रयत्न करत असते. आता विजय रम्याला विचारतो, बरं ठीक आहे, पण तुम्ही काय घेणार आहात. तर रम्या म्हणते, सॉरी पण आपण असं फॉर्मॅलिटीज असं बोललं त्यापेक्षा आपण दोघांनी एकमेकांना अरे तुरेच करूयात का, म्हणजे तुला चालणार असेल तर, म्हणजे असं आबो जावो
हवं, अशा फॉर्मॅलिटीज नको असं मला तरी वाटतंय. विजय म्हणतो चालेल, काहीच हरकत नाही. असं म्हणत विजय आता रम्याला विचारतो काय घेणार आहेस तू. रम्या म्हणते पण एक सिनेमन कॉफी चालेल, पण तुला काय आवडतं म्हणजे प्यायला वगैरे. असं म्हणत रम्या आता विजयची आवड निवड विचारत असते. तर विजय रम्याला म्हणतो फ्रेश फळांचा फ्रेश ज्यूस. खरं तर मला अशा गोष्टी आवडतात ज्या खऱ्या आहेत, ज्या नैसर्गिक आहेत. अशा आर्टिफिशियल वस्तू किंवा आर्टिफिशियल गोष्टी मला अजिबातच आवडत नाही. आता विजय वेटरला बोलावून घेतो आणि त्यानंतर रम्यासाठी सिनेमन कॉफी आणि आपल्यासाठी फ्रेश फळांचा फ्रेश ज्यूस ऑर्डर करतो. तर इकडे रम्या मनाशीच म्हणते विजय, अरे तू जरी सिनेमन कॉफी म्हणायला असतास ना तरी सुद्धा मी तुझ्यासोबत कॉफी प्यायलाच नसते, कारण मी फक्त कॉफी एकाच व्यक्तीसोबत पिते, ते म्हणजे माझा पार्थ. असं म्हणत रम्याच्या मनात मात्र वेगळेच विचार चालू असतात. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं नंदिनी अजूनही त्याच विचारात हरून गेलेली असते. मानिनीताई नंदिनीला म्हणतात नंदिनी अगं काय झालं, कसला विचार करतेस. नंदिनी म्हणते काही नाही आई. मानिनीताई म्हणतात नाही मी पाहिलंय तू कुठल्या तरी विचारात आहेस, त्यामुळे मला सांगशील का. नंदिनी म्हणते आई आपण नंतर बोलूयात ना. मानिनीताई म्हणतात नंतर कशाला, आत्ताच सांग काय झालंय नक्की. आता मानिनीताई नंदिनीला विचारत असतात, त्याच वेळी काव्या आवाज देत म्हणते आई नंदिनीताई अगं इकडे या ना. आता नंदिनी आणि मानिनीताई जातात आणि पाहतात तर छान गुढीची तयारी केलेली असते. आता मानाप्रमाणे पार्थ आणि काव्या गुढीची पहिली पूजा करतात आणि त्यानंतर जीवा आणि नंदिनी. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं काव्या पार्थला म्हणते मागच्या वेळी मी तुमच्या हातचा घास खाल्ला नव्हता, परंतु यावेळी मी तुमच्या हातूनच पहिला घास खाणार आहे. आता पार्थ काव्याला पहिला घास भरवतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं जीवा नंदिनीचं वजन चेक करत असतो. तर नंदिनी म्हणते काय झालं, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की माझं वजन जास्त असणार, पण नाही तुम्ही माझं ऐकूनच नाही घेतलं. असं म्हणताच आता जीवा स्वतः काट्यावर उभा राहतो आणि त्यानंतर नंदिनीचा हात हातात घेत म्हणतो वजन वाढलंय खरं, परंतु त्यापेक्षाही जास्त आपलं प्रेम वाढलं आहे आणि म्हणूनच आता वजनही वाढलं आहे, तर ते दोघांनी मिळूनच कमी करू. आता मात्र नंदिनीच्या चेहऱ्यावर हसू येतं. आता नंदिनी खुश होते. आता तरी नंदिनीच्या मनातील गैरसमज कमी होईल का. तर दुसरीकडे विजय मतकरी हा रम्याला ओळखू शकेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून नक्कीच कळवा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनःपूर्वक धन्यवाद.